नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेत असतात. वेलकम टू माय ब्लॉग कुक विथ वैष्णवी. तर आजचा स्पेशल ब्लॉग आहे गट्टारी स्पेशल ब्लॉग. मस्तपैकी गावठी कोंबडा, फ्राय चिकन, तवा फ्राय कोलंबी. ओ माय गॉड, बघूनच तोंडाला पाणी सुटलं. हो ना, चला तर बनवूया आपण. त्या अगोदर आपल्याला कोलंबी ही सगळी तिला व्यवस्थित पील करून घ्यायची. ती सगळी सालपट सगळी व्यवस्थित काढून घ्यायची. हे बघा, ही आपली कोळंबी एकदम साफ करून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला सुईच्या मदतीने त्याला मध्ये असा चिरा लावून त्याची ती घाण वगैरे सगळी बाहेर काढून घ्यायची. आणि जेव्हा आपल्याला तवा फ्राय करायची असते तेव्हा ते आपल्याला अशीच कट करून घ्यायची असते व्यवस्थित दाखवल्याप्रमाणे. ही बघा, आपली कोळंबी झाली व्यवस्थित कट करून. तर आता आपल्याला कोंबड्याच्या भाजीसाठी वाटण तयार करायचे, काळ्या मसाल्याचं वाटण. तर त्यासाठी आपल्याला कांदा, लसूण, जिरे, कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक, लसूण, थोडेसे खडे मसाले, धने आणि सुकं खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण चिकन आणि कोलंबी याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं. त्यासाठी अद्रक, लसूण, जिरं आणि हिरवी मिरची खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायची. आपल्याला फाईन पेस्ट नाही करायची. त्याच्यानंतर आपल्याला हळद, मीठ, मसाला, कोलंबीमध्ये आपल्याला धणे जिरे पावडर, थोडंसं लिंबू, थोडंसं गरम मसाला हे ॲड करायचे. आणि चिकनमध्ये आपल्याला फक्त हळद आणि मीठ ॲड करायचे. आणि त्याच्यानंतर हळद मीठ ॲड केल्यावरती आपल्याला चिकनमध्ये एक अंडं टाकायचं आहे. त्याच्याने बाइंडिंग छान होते. कोलंबी झाली आपली रेडी. आता चिकनमध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचं, थोडासा मैदा घ्यायचा आहे, थोडंसं फूड कलर घ्यायचं आहे आणि एक अंडं टाकून चवीनुसार मीठ टाकून दोघांमध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. आणि याच्यामध्ये पाणी न वापरता आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं. जर पाणी हवं असतं तर थोडं ॲड करू शकता, पण मी याच्यात पाणी नव्हतं ॲड केलेलं, तरी पण छान झालं होतं. आणि जे आपण वाटण बनवते थंड झाल्यावरती आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं, एकदम फाईन पेस्ट. त्याच्यानंतर तेलामध्ये आपल्याला तेजपान टाकून जे आपण वाटण बनवले ते टाकून गरम गरम तेलात मस्तपैकी, क्वांटिटी जास्त होती त्याच्यामुळे आपल्याला वाटण हे जास्त घ्यायचे. आणि आम्हाला एक ग्रेव्ही अशी करायची होती. छानपैकी आपल्याला वाटण तेलामध्ये व्यवस्थित होऊन द्यायचे. त्याच्यामध्ये आपल्याला हळद, थोडी धणे जिरे पावडर, लाल तिखट, गरम मसाला हे सगळं ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्या. आणि वाटण व्यवस्थित शिजून द्या जोपर्यंत त्याला तरी येत नाही तोपर्यंत. तरी आली म्हणजे आपलं वाटण व्यवस्थित शिजलं. त्याच्यानंतर थोडी कस्तुरी मेथी पण ॲड करायची. कस्तुरी मेथीचा अरोमा खूप छान असतो. हे बघा किती छान आपलं वाटण शिजलं. त्याच्यानंतर आपला जो आपण कोंबड्याचा मटण हे सगळं स्वच्छ धुवून या वाटणामध्ये ॲड करायचं. आणि लगेच आपल्याला पाणी ॲड नाही करायचं, थोडंसं आपल्याला वाफेमध्ये शिजून द्यायचं आहे. मिक्स करा व्यवस्थित आपल्या वाटणामध्ये. आपला जो मटण आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्या. आणि त्याच्यानंतर एक झाकण ठेवून त्याच्यावरती आपल्याला पाणी टाकायचं आहे. आणि याचे वाफेतूनच ते जे मटण आहे ते छानपैकी शिजतं. बारीक आपला जो गॅसचा फ्लेम आहे तो आपल्याला लोच ठेवायचा आहे. हे बघा किती छान त्याला तेल सुटले मटणाला. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्याच्यानंतर मी एका साईडला असं पाणी उकळायला ठेवलेलं, ते उकळतंच पाणी आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचे. आणि चवीनुसार मीठसुद्धा ॲड करा. बघा किती छान वाटते, खूप छान झालेलं, एकदम टेस्टी, काय सांगू तुम्हाला. आता मस्तपैकी कोथिंबीर घालून त्याला गार्निश करून घ्यायचं आहे. भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आपल्याला गार्निशसाठी. त्याच्यानंतर आपल्याला लगेचच आपले चिकन फ्राय करायला घेऊयात. आपल्याला मॅरिनेट कमीत कमी 15 ते 20 मिनटं तरी करायचं. तर मस्तपैकी चिकन फ्राय करून घेऊयात. आणि ॲक्च्युली आज माझा आवाजसुद्धा थोडा बसला आहे, कारण मला सर्दी झाली. आज खूप पार्टी केली, थंडा वगैरे घेतला आणि एकदम नाकजाम झालं, त्याच्यामुळे माझा आवाजसुद्धा बसला आहे. आणि हां गाईज, माझ्या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांनी अजूनपर्यंत माझ्या पेजला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. माझ्या आणखी नवीन व्हिडिओज येत राहतील डेली. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा
किती छान आपले चिकन फ्राय झाले. आता लगेचच साईडला तव्यावर आपल्याला मस्त तेलामध्ये लसूण टाकून आपली जी कोलंबी आपण मॅरिनेटसाठी ठेवलेली आहे ती छानपैकी तव्यावरती टाकून घ्या. मीडियम फ्लेम ठेवायचं आहे आपल्याला. बघा कशी छान आपली कोलंबी तवा फ्राय रेडी झालेली एकदम. आणि कोलंबी तवा फ्राय माझी एकदम फेवरेट आहे. मला खूपच आवडते. जे फेवरेट आहे एकदम. झाले आपली डिश तयार. मस्त कोंबडा चिकन फ्राय आणि कोलंबी. बाय, टेक केअर, लव्ह यू.